6 खासदार शिवसेने ठाकरे गटातले शिंदेच्या माध्यमातून भाजपकडे किंवा एनडीएकडे जाणार? आजपर्यंत कधी शिंदेना नाही भेटला कुठल्याच कामानं कधीच नाही. ते जिथं जिथं उपस्थित असतात त्या व्यासपीठावर सुद्धा मी कधी गेलो नाही. शिवसेना प्रमुखांना एकेरी उच्चार करणाऱ्या माणसाचं नाव आहे छगन चंद्रकांत भुजबळ. तुम्हाला मंत्री व्हावंसं वाटत नाही? काय करायचं ते बाळासाहेबांकडे कटुता नव्हती हे तर सगळा अख्खा देश जाणतो. नाहीतर मोदी आज आपल्याला दिसले नसते. तुम्ही नरेंद्र दिसतात- मोदी कृतज्ञ आहेत असं तुम्हाला म्हणायचं? नाही. कृतज्ञ आहेत. ज्या दिवशी ठरवतील की मिंदेना संपवायचंय त्याच्या 24 तासात ते त्यांना संपवू शकतात. मला आजही ठाम विश्वास आहे आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब भारतीय जनता पार्टीकडून जाणार नाही. महापालिका जिंकत होतो, चांगला कारभार करत होतो, तेव्हा आपलाच एक माणूस आपल्या पाठीत खंजीर खुपसतो आणि मोगलांना जाऊन मिळतो, तेव्हा काय राजांना वाटलं असेल तेच उद्धवजींना वाटतं. तुम्हाला अजून उद्धव ठाकरेंचं कौतुक वाटतं? 100%. तुमचं आमचं दैनंदिन जीवन असू द्या किंवा राजकारण, सध्या इन्स्टंटचा जमाना आहे. वापरा आणि मोकळं व्हा. आणि याच सगळ्या श्रेणीमध्ये या देशातले राजकारणी स्वतःला सहभागी करून घेत आहेत का असा प्रश्न रविवारी पडला. याचं कारण एका बाजूला तृणमूल काँग्रेसच्या 28 पैकी 20 खासदारांना भाजपने आपल्या गळाशी लावलं, तर दुसरीकडे मुंबईत ठाकरेंच्या मातोश्री या निवासस्थानी असलेल्या बैठकीकडे 5 खासदारांनी पाठ फिरवली. आणि मग हे खासदार जमवण्याचं सत्र नेमकं भाजपनं का सुरू केलंय? जून महिना हा पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यासाठी डोकेदुखीचा आणि तापदायक ठरणार आहे का? असे अनेक प्रश्न घेऊन आपण उद्धव ठाकरे यांच्या एका बिनीच्या शिलेदाराला भेटणार आहोत. शिवसेनेचे नेते, प्रवक्ते, माजी मंत्री आणि एक अभ्यासू संसदपटू म्हणून महाराष्ट्र आणि देश ज्यांना ओळखतो त्या अरविंद सावंत यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. सावंत साहेब, आपलं टाईम महाराष्ट्राच्या फेस टू फेसमध्ये स्वागत. मनापासून धन्यवाद. जय मला महाराष्ट्र. सांगा- तुम्हालाही शुभेच्छा. मला सांगा की रविवार हा राष्ट्रीय पातळीवरच्या राजकारणासाठी खूपच महत्त्वाचा दिवस ठरला. एका बाजूला तृणमूल साफ केलं गेलं आणि दुसऱ्या बाजूला ठाकरेंच्या मातोश्रीवर असलेल्या बैठकीबद्दल अनेक चर्चा, मतमतांतरं, हेडलाईन्स चालवल्या गेल्या. तुम्ही स्वतः तिथे उपस्थित होतात. नेमकं काय खरं काय खोटं? 6 जमवायचे, 5 जमले, 1 कमी पडतोय, मग त्या एकासाठी धावाधाव, अशा खासदारांच्या सफायासाठी एक कार्यक्रम हाती घेतला गेलेला आहे. काय काय नेमकं तुम्ही हॉर्सेस माउथ म्हणून तुम्ही काय सांगाल? पहिलं तुमच्या शब्दांसाठी मी स्वागत करतो. खासदारांच्या सफायासाठी. आता ज्यांना सफाया व्हायचे त्यांना काय करणार आपण? म्हणून मुद्दा असा येतोय की नाही, एकूणच राजकारणाची असं आहे ना की राजकारणाचं स्तर अतिशय वाईट आहे. तुमचा माझा परिचय नाही म्हटला तरी 20-25 वर्षापेक्षा अधिक काळातला झाला. आता जेव्हा तुम्ही सामनामध्ये होता किंवा नंतर आमदार झाल्यानंतर सुद्धा आपली भेट होत राहिली. पण अलीकडे मी सुद्धा खूप असा व्यथित असतो की नक्की देशात काय चाललेलं आहे आणि काय मिळवायचं आहे आणि हे कशासाठी सुरू आहे, असे 3 प्रश्न उभे राहतात माझ्या मनासमोर. कृतज्ञता नावाचा शब्द आमच्या डिक्शनरीत होता का असा विचार करायची पाळी येईल आता. की आपल्याला ओळख कोणी दिली, आपलं नाव कुणामुळे मोठं झालं, आपण काय केलं पाहिजे आणि ते कृतज्ञतेच्या भावनेने केलं पाहिजे. मला ओळख शब्द अगदी शेंदूर जरी फासला, तो शेंदूर फासल्यानंतर भक्त पूजा करतात ही महत्वाची आहे ना. पण तो जो भक्त आहे तो बद्दार आहे, शेंदूर फासणारे ते आहेत. तर त्यांनी त्या दोघांशी कृतज्ञ राहिलं पाहिजे. आज मतदारांशी कृतज्ञपणा आणि ज्यांनी तुम्हाला नाव दिलं, मोठेपण दिलं, त्यांच्याशी कृतज्ञपणा सुरू आहे. अशा गोष्टी जेव्हा ऐकतो तेव्हा मधल्या काळामध्ये पुन्हा एकदा लोकशाहीची चळवळ सुरू झाली. बरं वाटलं होतं. मूल्यांची चळवळ सुरू झाली, संविधानाच्या रक्षणाची चळवळ सुरू झाली. पण एकूणच सगळं राजेश, तुम्ही आता सगळी जी मंडळी आहेत ना, ही अशी बोटावर बोलणारी राहिली, जी कुठं विकली गेलेली नाही आहेत किंवा ज्यांनी आपलं कर्तव्य सोडलेलं नाही आहे. मतमतांतरच उद्या तुम्ही त्यांची मुलाखत काय घेतली म्हणजे तुम्ही विकले गेलेत असं नाही समजणार नाही. पण सतत आपला जो मीडिया, ज्याला आता गोदी मीडिया म्हटलं जातं, सत्याचा विपर्यास किंवा सत्यापासून दूर असं दोन्ही गोष्टी करतात ते. त्यामुळे आत्ता बघा मणिपूरमध्ये मध्ये जळतंय, किती वेळ दाखवलं? देशाच्या सीमेवरचं एक राज्य जळतंय अखंड. किती वर्ष झाली आता? 2-2.5 वर्ष होऊन गेली.
पण त्याची एखादी बातमी दाखवतात आणि गप्प राहतात. तेच जर पूर्वीचं असतं तर किती तुटून पडली असती की देशाच्या अखंडतेला हा धोका येतोय. आणि मग वाईट वाटतं की जेव्हा अशा बातम्या जेव्हा येतात, तर काल तुम्ही जसं म्हटलं खरं काय खोटं, खरंच ना, खोटं काय नाही सांगायचं. म्हणजे 6 खासदार शिवसेने ठाकरे गटातले हे शिंदेच्या माध्यमातून भाजपकडे किंवा एनडीएकडे जाणार. मूळ मुद्दाच नाही असा आहे. आता बघा, जे खरं आहे ते त्यातला एकही शब्द सुद्धा खोटा सांगणार नाही तुमच्याकडे. शिवसेना प्रमुखांच्या इथे बसलोय मी, एवढा पायाजवळ विचार करतो, ते अगदी पायासमोर आहे त्यांच्या. आणि जेव्हा अशी चर्चा आली तर उद्धव काय रोज रोज म्हटलं, साहेब रोज कंटाळा येतो मला, तिकडे पण मध्ये तुम्हाला कल्पना असेल 2 वर्षात आत्तापर्यंत मीडियाने किती वेळा सांगितलं की शिवसेनेत फूट पडते, जात आहेत शिवसेनेचं. इतक्या त्याचा रटाळ झालं ते सगळं. तरीही काही वेळेला कुणकुण जेव्हा लागते तेव्हा म्हटलं चला. मग मध्ये मी दिल्लीमध्ये सुद्धा माझ्या निवासस्थानी सगळ्या खासदारांना उभं केलं होतं आणि दाखवलं होतं, हे घ्या सगळेजण एकत्र आहेत म्हणून. आता काल काय झालं, तर काल हेच घडलं की साहेबांनी बैठक लावल्यानंतर बंडू जाधवांचं आणि साहेबांचं बोलणं, संजय जाधव खासदार त्यांचं बोलणं झालं. तर मी आज उद्याकडे परत येऊन जाईन म्हणून. ठीक आहे. उरलेले 8 जणांतले 4 जण आम्ही फिजिकली उपस्थित होतो. 4 जणांचे 4 मोबाईलवर साहेब असे मोबाईल घेतले आणि साहेबांनी 4ही जण दाखवले, बघा तुम्ही सगळेजण लाईनवर आहात. आणि मग मस्त हसत खेळत गप्पा मारल्या, सांगितलं सांभाळ रे, त्या ओमराजेंचा मुलगा आजारी आहे, काळजी घे, काय असेल तर सांग मला. या संजय देशमुखांचं अभिनंदन केलं. नागेश पाटील अष्टीकरांचा मुलगा निवडणूक लढवतोय, त्याला विजयी होऊन ये म्हणून सांगितलं. लाडू घेऊन, विजयी घेऊन पेढे घेऊन ये, याला सांगितलं लाडू घेऊन ये. आणि संजय पाटील तर आलेच होते. यांना त्यांची बिचारीची पत्नी आजारी आहे वागचौरेंची, लवकर बरं व्हा, काय असेल तर सांगा. इतकं खेळीमेळीचं तुम्ही मातोश्री तुम्ही पाहिलेलं असं काही नाही. आणि मला उद्धवजींचं प्रचंड मोठं कौतुक वाटतं की मी असं सहज काल बसल्या म्हणालो, हे असं काय काय करतं, आपली किती चिडचिड होईल. काही नाही, शांत असतं, अतिशांत, कुठंही सुरकुती पण नाही पडत त्यांना, किंवा आवाजातला चढ उतार पण होत नाही त्यांच्या. मस्त प्रेमळ कुटुंबात बोलतात, कुटुंबातला एखादा प्रमुख असतो तो बोलतात आणि ठीक आहे, चांगलं करा, चांगलं काम करा, काही राहिलं तर करू. लोकांचे प्रश्न आहेत, गरिबांचे प्रश्न आहेत. कर्जमाफ झालेलं बरोबर नाहीये. कर्जमाफी या शब्दात मला मान्य नाही, कर्जमुक्ती असायला पाहिजे. लक्ष घाला, शेतकऱ्यांना मदत करा. ते विमा, 1 रुपया विमा योजना, त्याचे मागचे तर सोडा, येत नाही. पण मग हे सगळं एका बाजूला सुरू असताना माध्यम किंवा बातम्या हे धादांत खोटं बोलतात, हे तर काय आपण बोलू नाही शकत. तुम्ही एक अभ्यासू संसदपटू आहात. नाही, कसं आहे, वी शुड बिलीव्ह इन द फॅक्ट्स, नाही, ब्लॅक बरोबर अँड व्हाईट जे काय आय डू बिलीव्ह इन ते दॅट. आपण असं होत नाही, मला मान्य आहे. कुठेतरी दूर असेल, असं नाही की दूरत नाही आणि अगदी खरं आहे. कुठेतरी बोलत असेल नाराजी कुठेतरी. आता ती नाराजी एकाकडे बोलल्यानंतर ती सांगत असतात. आता नाराजी कशासाठी आहे खरं सांगू का तुम्हाला, काही कारण नाही. आता खरं तर आपण हा विचार केला पाहिजे, मागची लोकसभा आम्ही लढवलो तेव्हा हेच सगळे मंडळी सत्तेत होते का? तेव्हाही आम्ही सत्तेत नव्हतो ना. मग तेव्हाही तुम्ही उद्धवजींसोबत राहिलात आणि तेव्हा लोकांनी आपल्याला निवडून दिलं ना. कुठे पैसा होता, कुठे सत्ता होती, कुठे कामं, हे सगळं तेव्हाही 5 वर्ष घडत नव्हतं ना. ते 2.5 वर्षानंतर बसल्यानंतर आणि हे आल्यानंतर कुठलं काम होतंय, नाही होत ना. पण म्हणून पक्ष सोडण्याची पाळी का आली, तर एवढे पैसे आम्हाला निधी मिळत नाही. तर निधी मिळत नाही असं असेल तर त्याच्यावर बोलता येईल, आपल्याला विरोध केला, कोर्टात जाता येईल, काहीतरी करता येईल. ही नाराजी पक्षावर नाहीये, सरकारकडनं निधी मिळत नाही. मग नाराजी काय, तेवढे कर सगळे कार्यकर्ते कामं करा, कामं द्या. कामं कुठून देणार, पैसे देत नाही, निधी नाही. तर एवढा एक छोटीशी गोष्ट आहे, तो तीच खरी आपली, पण मला एक सांगा, तीच खरी आपली कसोटी पाहत असते. याच्यामध्ये काही लोकांचं वैयक्तिक काहीतरी खाजगी असतात, कोणाच्या शिक्षण संस्था आहेत, कोणाचं काय आहे, हे आमच्या पुरतं नाही, मर्यादित ओव्हरऑल मी पाहतो सगळीकडेच. हे असे सगळे जे अडलेले आहेत ना, कोणाचा व्यवसाय आहे मोठा, तर त्यांना किंवा आता त्या व्यवसायाला लागणारं सरकारच्या योजनेतनं मदत मिळाली पाहिजे, त्यासाठी ऑब्लिगेटरी होऊन जातात लोक. आणि मग आणि आम्ही लोकांच्या कामासाठी जावं लागतं. उद्धवजींनी कधी नकार दिला नाही, जाऊ नये. मी कमी असा माणूस आहे की मी जात नाही कोणाकडे. तुम्ही भेटलात नाही कोणाला?
आजपर्यंत कधी शिंदेना नाही भेटला, कुठल्याच कामानं कधीच शिंदे ते जिथे देवेंद्र फडणवीसांना ते जिथं जिथं उपस्थित असतात त्या व्यासपीठावर सुद्धा मी कधी गेलो नाही. तुम्ही दाखवा माझा 2.5 वर्षात एक फोटो. पण मला एक सांगा की तुम्ही एक अत्यंत शिवसेनेच्या संपूर्ण कुटुंबातील सुशिक्षित, सुसंस्कृत, किमान 3-3, 4-4 भाषांवर प्रभुत्व असलेले असे अभ्यासू नेते आहात. लोकांच्या कामांसाठी जे काही सत्तेत महत्त्वाच्या पदांवर बसलेले लोक आहेत त्यांच्याकडे जावं लागतं. मी तुम्हाला आठवण करून देतोय, तुमच्या मतदारसंघाशी संबंधित गोष्ट आहे म्हणून. शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना सगळ्यात आधी भेटणारा सदग्रस्त हा सुद्धा तुमच्याच मतदारसंघातला होता. आमदार अजय चौधरी त्यांना पहिल्यांदा भेटले नागपूरला. मी स्वतः तिथे उपस्थित होतो, माझ्याकडे तो फोटो आहे. त्यानंतर दगडू सकपाळ की निष्ठा म्हणजे काय हे ज्याच्याकडून समजून घ्यायचं, तो माणूस ज्या वेळेला पक्ष सोडून जातो हे तुमच्या मतदारसंघात घडतं आणि तुम्ही स्थितप्रज्ञासारखे उभे राहता. काय नेमकं आहे खरं आणि काय खोटं? साहेब, मला माझे संस्कार वेगळे आहेत आई वडिलांचे. मी साहेबांना जितके हे लोकांनी पाहिले ना, कदाचित काकडभर थोडंसं जास्त मी जवळून पाहिलं साहेबांना, किंवा मी समजून घेतलंय त्यांना. पाहिलंय म्हणजे जेव्हा मी नोकरीत होतो आणि निवडणुकीच्या काळात प्रचाराला जात असताना साहेबांच्या सोबत प्रवास करण्याचा योग मला आला अनेकदा. खूप गप्पा मांडतो, लई माहिती साहेबांचा जो आहे, पण त्यांच्या बोलण्यात त्यांना पटकन एखादा विचार असा येऊन जातो ना की कडवटपणा कसा असायला पाहिजे आणि कृतज्ञता कशी असली. मग तुम्हाला छोटी छोटी उदाहरणं सांगतो. मला बघा, प्रितेश नंदी यांचा पक्षाशी काय संबंध होता? इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडियाचे संपादक होते ते, आणि शिवसेनेची प्रतिमा देशभर, म्हणजे मी स्वतःला खासदार झाल्यानंतर सुद्धा मी हे अनुभवलं. मी जेव्हा सभागृहात थोडंसं त्यांच्या आशीर्वादाने बोलत होतो तेव्हा बोलल्यानंतर मला कितीतरी, म्हणजे काही माझ्या मागे आंध्र प्रदेशचे काही खासदार बसायचे, त्यातले काही लोक कस्टमचे कमिशनरवर होते, त्यांनी रिझाईन करून आले. क्या बोलता रे, इज इट लाईक दिस, इज युअर शिवसेना इज लाईक दिस. सो हा जो काही सगळा प्रकार होता तो बऱ्याच गैरसमजातनं सगळ्यांनी आम्हाला असं वेगळं ठरवलेलं होतं. मला काही IAS अधिकारी भेटून गेले आणि शिवसेना हे काम करते आम्हाला माहितीच नाही, तसा तो लेख त्यांनी लिहिला होता प्रितेश नंदेंनी. साहेबांना किती आनंद झाला की अरे, एक अमराठी माणूस शिवसेनेच्या सामाजिक कार्याबद्दल लिहितो आणि त्याच्याबद्दल त्यांनी कृतज्ञता काय केली, परतफेड त्याला खासदार करून टाकलाय का. हे जे साहेबांकडे होतं ना, देवाणघेवाण नाही, माणसं शोधून शोधून पुढे आणायची. आता फक्त आता नेमकं काय, आता बाजार आहे. मला माझं वैयक्तिक, हा कोणी मांडला बाजार, हेच इथून सुरुवात झाला ना. पहिला झाला बघा, पहिला थोडासा विचार म्हणून असा पाहिजे तर तो मंडल आयोग आला आणि त्याला एक मंडल आयोगाची धार दिली गेली. आजही सांगतो, शिवसेना प्रमुखांचा विचार चिरकाल टिकणारा आहे. त्यांनी तेव्हाही सांगितलं होतं. त्याचं पहिलं वाक्यच काय होतं बघा सगळ्यांना, ब्राह्मण ब्राह्मणेतर, मराठा मराठेतर, 96 कुळी 92 कुळी, उच्च नीच, दलित दलितेतर, खाटी कोकणी, स्पृश्य अस्पृश्य, सारे भेद गाडून मराठी माणसं ऐकू. आज हे सगळे भेद उभे राहिलेले आहेत. साहेबांच्या विचारांची किती प्रतारणा आहे ती बघा. आणि म्हणतात साहेबांचे विचार घेऊन आम्ही चाललेलो आहोत. पूर्णपणे साहेबांच्या विचारांची प्रतारणा आहे. म्हणून त्यांनी मंडल कमिशनला विरोध केला होता. आठवून पहा राजेजी, एकमेव म्हणून देशातला राजकीय फायदा काय मिळेल नाही मिळायचा विचार आहे. भुजबळ त्याच्यातनं ते वेगळं निमित्त काढलं, त्यांनी फुटले. पण त्यांनी असं कधी पक्षाशी फुटल्यानंतर पक्ष नेस्तनाबूत करू, पक्षाची वाट लावू असं नाही केलं. नाही, बाकीच्या नंतर यांनी जे केलं ना, बघा, शिवसेना प्रमुखांना एकेरी उच्चार करणाऱ्या माणसाचं नाव आहे छगन चंद्रकांत भुजबळ. सभेमध्ये जाहीरपणे बोलले ना, मला माहिती आहे, सभागृहात बोललेले आहेत. हा, तर माझं म्हणणं असं आहे की हा झाला एक भाग, पण आता जे काही खासदार 6 खासदार परत त्या भुजबळांच्या बाबतीवर पहिलं देतो मी. त्याचं कारण सांगतो, राजेशी ते अर्धवट राहील. ते काय होईल ते बोलले हे मलाही माहिती आहे, साहेबांना माहिती आहे. तो जो काही नायगावच्या कोर्टात जाण्याचा प्रकार घडला तो भुजबळांनी केला होता ना. पण भुजबळांना क्षमा कोणी केली? साहेबांनीच केली ना. मोठ्या साहेबांनी क्षमा केली, घरी आले भुजबळ मातोश्रीवर, आणि मग साहेबांनी त्यांना सोडून दिलं, सगळं सोडून दिलं. तो जो काय प्रकरण आहे ते गाडीत प्रवासात कशा एकमेकाच्या विरोधात वहिनी कशा धावत आल्या, साहेबांची खंडाळ्याच्या घाटात गाड्या दोन्ही बाजूला थांबलेल्या असताना भेट घेतली. साहेब म्हणाले अखंड सौभाग्यवती भव, असं साहेबांनी भुजबळांच्या पत्नीला आशीर्वाद दिला होता. आणि मग त्यातून एक साहेबांकडे कटुता नसायची फारशी.
त्यांना राग होता, पण कटुता ते असे घेऊन चालत नव्हते कधी. ह्याचं वाटोळं करीन बरीन असलं काही उद्धव ठाकरेंकडे ती कटुता आहे म्हणून एवढे लोक चालले. कोणाचे बाळासाहेबांकडे कटुता नव्हती हे तर सगळा अख्खा देश जाणतो. नाहीतर मोदी आज आपल्याला दिसले नसते. 100% ना. बरोबर आहे. आता म्हणूनच मोदींवर राग आहे. मोदी दिसले नसते हा जो शब्द आहे ना, तेच मोदी कृतज्ञ नाही राहिले ह्याचा राग आहे. की मोदी ज्या कृतज्ञ मोदींना मोदी तुम्ही नरेंद्र दिसला- मोदी कृतज्ञ आहेत असं तुम्हाला म्हणायचं. नाही, कृतज्ञ आहेत, कृतज्ञ आहेत, तोंडावर सांगतो जाहीरपणा. तुम्हाला त्याच्यापेक्षा वेगळी आठवण मला वाटतं राजी तुमच्या संग्रही असायला हवी, पण नसेल कदाचित. एकदा नरेंद्र मोदी त्या नर्मदाच्या आंदोलनावर आपल्या त्या महिला समाजाची वेदा आंदोलन पाटकरांचं हा. तेव्हा ते उपोषणाला बसले होते आणि त्यांच्याकडे कुणी म्हणजे भाजपच्या लोकशाहीचा ढुंकून पाहिलं नाही. साहेबांचं फार बारीक वाचन असायचं. ते पाहिलं कुठतरी, त्यांनी उद्धवजींना बोलवून सांगितलं, अरे तू तिकडे उपोषणाला बसते, जा, त्याला सांग मी पाठवलंय, साहेबांनी तुला सांग भेटायला, मी आहे तुझ्यासोबत. मग उद्धवजी तिकडे गेले नर्मदा तिथे त्यांना भेटले. म्हणजे बाकीच्यांना काही नंतर मोदी माहिती पडली असतील. तेव्हा उद्धवजी मोदींना भेटले. मोदींचं आणि उद्धवजींचं मोदी नरेंद्र भाई असं म्हणायचे ते भाषणात बोलताना, नरेंद्र भाई कैसे हो क्या हो. तर ती जी भेट आहे ती तिकडे झाली. त्यांना सांगितलं आम्ही तुमच्या सोबत आहोत. पुढचं तुम्हाला माहिती आहे पण की बघा, त्यांना गेले वाचवलं काही साहेबांनी. काळ, ऐका ना अरविंदजी, गेले काही काळ उद्धव ठाकरे हे काही नरेंद्र मोदी किंवा भाजपवर टीका करत नाहीयेत असं माझं निरीक्षण आहे. मी तुम्हाला सांगतो, म्हणजे कदाचित माझे फॅक्ट्स पूर्ण चुकीचे नसतील, त्यातला बिटवीन द लाईन्स तुम्ही मला करेक्ट करू शकता. गेल्या काही काळात इतक्या असंख्य गोष्टी घडल्या, पण उद्धव ठाकरेंनी ठाकरी बाणा अवलंबत कधीच मोदींवर गेल्या जवळपास 9 ते 10 महिन्यात टीका केलेली नाही. हा, संजय राऊतांची टीका त्याला काय म्हणजे ती रोजच असते, त्याला काही फारसं महत्व नाहीये, पण पक्षप्रमुख म्हणून त्यांनी टीका केलेली नाहीये. असं असताना सुद्धा आता 6 खासदार ठाकरेंकडून घेऊन जाण्याची जी काय रणनीती आहे ती का अवलंबली जाते असं तुम्हाला? त्यांचं असं आहे बघा, पुन्हा त्यांचा मूळ विचारच लक्षात घ्या. मूळ विचार काय आहे? 100% भाजपा. आपण सगळेजण विसरत असतो, हे आपसात आहे त्यांच्या. ते आपसात जेव्हा बसतात ना तेव्हा असं ठरवतात कुणाला डाऊन करायचं आहे, कुणाला उडवून लावायचं आहे. गोमांतक राष्ट्रवादी गोमांतक पक्ष, अकाली दल, सगळे ज्यांच्या बरोबर त्यांनी गठबंधन केलं किंवा युती केली त्या सगळ्यांची वाट लावून टाकली त्यांनी. त्यांना फक्त शिवसेनेला करता नाही आलं. आकडे किती आमदार खासदार नका धरू, शिवसेना मजबूत आहे आजही तशीच्या तशी. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आता हे जे काय 6 आमदार ते त्यांचं नाहीये. 6 खासदार खासदार ते त्यांचं नाहीये, कारस्थान यांचं आहे. कोणाचं यांचं? इकडे ठाण्यातलं कारस्थान आहे ते. त्याचं कारण असं आहे, त्यांचं नाही असं नाही, ते यांना पुढे करतात. तुम्ही काय करता? मला हेच तुम्हाला विचारायचं आहे, भाजप इतकी मोठी महाशक्ती आहे, मग ते एकनाथ शिंदेला का पुढे करतायत? मग महाशक्ती कोणालाही वेठीला धरू त्यांना एका शकते. दगडात 2 पक्षी मारायचे आहेत. ते कोणते? दोन्ही, म्हणजे मिंदेलाही मारायचे आणि इकडे आम्हालाही मारायचे. इकडे आम्हाला म्हणजे आम्हाला खेळखेळ करायचं. त्यांना माहिती आहे त्याला गडवायला की त्यांना वेळच लागणार नाही. असं वाटतं त्यांना संपवायला त्यांना काडीचं सूत्र ज्या दिवशी ठरवतील की मिंदेना संपवायचंय त्याच्या 24 तासात ते त्यांना संपवू शकतात. शिवसेना नाही संपवू शकत. मग शिवसेना कशी संपवायची? तर शिवसेनेला याला कॉन्ट्रॅक्ट द्यायचं, हे कंत्राट आहे तुझं, इकडनं शिवसेनेत माणसं आनंद सारखी, आणि शिवसेनेला खिळखिळी कर. आणि म्हणून ते सारखे आम्ही विचार साहेबांचे विचार. साहेब आता आनंद दिघे साहेब हे काय होते, ठाण्याचे जिल्हा महाराष्ट्राचे नेते नाही ना, साहेबांच्या समोर फोटो लावतात दोघांच्या बरोबर. कोणाची तुलना कुठे होती तुम्ही ठरवायचं आता. आणि पुन्हा त्या आनंद दिघेंना माहिती मान्य होतं का? खोपकर प्रकरण विसरतं का तुम्ही? ठाणे जिल्ह्यामध्ये जेव्हा महापालिकेत गद्दारी झाली तेव्हा एकाचं झालं ना, काय व्हायचं ते खोपकर प्रकरण माहिती आहे तुम्हाला. बरं, उरलेल्यांना काय केलं? 5 वर्ष राजीनामा द्यायला लावला. ठाणे महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचा नगरसेवक 5 वर्ष नव्हता. पोटनिवडणुका नाही झाल्या, 5 वर्ष त्यांनी सत्ता समोरच्या ही कडवट्टा हा विचार कुठे त्यांचे फोटो लावता तुम्ही? तुम्हाला काय विचार आहे? विचारत नाही तुम्हाला. तुमचा विचार एवढाच आहे, कॉम्प्रोमाइज असा जो शब्द वापर, कॉम्प्रोमाइज आहे ते सगळे. कारण यांचे भ्रष्टाचार आहे, त्यांच्या मागे ईडी आहे, सीडी आहे. आता जेलमध्ये जायचं, रडले ना ते मातोश्री होऊन, रडले ना मातोश्रीवर जाण्यापूर्वी अगोदर. जेव्हा मला ईडीच्या आता मी या वयात जेलमध्ये काय जाणार ते सगळे त्यातलीच आहेत माळाती सगळी काय. पण त्यांनी नंतर जे केलं प्रकरण ते अतिशय वाईट आहे. आणखीन गेले ते गेले, शेण खाल्लं. पण तुम्ही आमचा पक्ष घेऊन जाताय, तुम्ही आमचं चिन्ह घेऊन जाताय,
त्याच्या मागे एक कारस्थानी भारतीय जनता पार्टी. हा कुटील डाव कोणाचा तर त्यांचा. पण ते दोघांनी बरं गंमत अशी की बाहेर सभागृहात त्यांनी सांगून टाकलं ना, नाही, आम्ही हुडी लावून कसे फिरत होतो. शिवसैनिकांच्या नजरेत एकनाथ शिंदेंना, म्हणजे जे ठाकरे सैनिक किंवा मातोश्री सैनिक आहेत त्यांच्या नजरेत एकनाथ शिंदेंना खलनायक बनवण्याचं सूत्र अवलंबलंय भाजपनं असं वाटतं? खलनायक ते स्वतःच झालेत ना. भाजपने अवलंबन त्या हे बघा, अवलंबलं असेल त्यांनी अवलंबलं. तुझ्या वागण्यात आणखी सिद्ध केलं ना. तुम्ही तुमच्या वागण्याने आणखी सिद्ध केलं ना. मला ठीक ठरवलं असेल की ठाकरे घराणे त्याला विलन करूया, पण मी एकनिष्ठ असेल तर कसं होईल? मी एकनिष्ठ नाही ना. नावातला एक हरवलेला आहे. कळलं का? तिथून खरी प्रॉब्लेम आहे. यंदा शिवसेना आपला 60वा वर्धापन दिन साजरा करणार. 19 जून शिवसेनेचा वर्धापन दिन. 20 जून शिवसेनेच्या इतिहासातली सगळ्यात मोठी फूट पडली. 29 जून शिवसेना प्रमुखांच्या मुलाला राज्यातल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. आणि 30 जूनला शिवसेनेतला सगळ्यात मोठा गट घेऊन जाणारा माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला. जून महिना जो आहे हा शिवसेनेसाठी जितका आनंद देणार आहे तितकाच मनस्ताप देणार आहे. 100% आहे. तुम्ही तारखाच सांगितल्या सगळ्या, पण आणि परफेक्ट सांगितले. एक सांगतो, अगदी बरोबर सांगितल्या तारखा, कोणत्या तारखेला. पण आता त्याला बघा, आम्हाला का असं त्याचं म्हणजे सुरुवातीच्या काळात शिगरेंनी केलं होतं, बंडू शिगरेंनी आंदोलन केलं होतं प्रति शिवसेना. टिकलं काय ते पहा तुम्ही. हे सगळं आहे ना, टिकत नाही. मला साहेबांचं मोठं कौतुक वाटतं जनता दलाच्या लाटेमध्ये. तुम्हाला अजून उद्धव ठाकरेंचं कौतुक वाटतं? 100%. बघा तुम्ही काळातला बदल लक्षात घ्या. प्रबोधनकार ठाकरेंचा काळ, वंदनीय शिवसेना प्रमुखांचा काळ, आणि आता उद्धवजी असलेला काळ. यातलं वैचारिक पातळी, सामाजिक स्तर, सामाजिक अभिसरण, सामाजिक विचारसरणी, औद्योगिक विचारसरणी, औद्योगिक प्रगती, औद्योगिक अधोगती, असं सगळा विचार केला तुम्ही तर लक्षात येईल प्रचंड जमीन आसमानाचा फरक आहे प्रत्येक वेळेला. आता ते विचार आता राहिलं नाही. ते आता काय राहिलंय? आता जगणंही राहिलंय महत्वाचं, आणि एकत्र राहणं महत्वाचं आहे. आता काय होतंय, समाजात फूट पाडणं झालं. साहेबांनी एकत्रचा विषय केला, यांनी फूट पाडली जाती जातीतनं. आणि म्हणून अशा वेळेला इतक्या संयमानं म्हणजे विचार करायला एक माणूस, वडील नाही आहेत ते देव, ते दैवत म्हणजे हिमालय होतं, नाही आहे, आणि पक्ष फुटला, पक्षाचं चिन्ह गेलं, आपलं नाव गेलं. वडिलांनी दिलेलं पुढे नेण्याचा मी प्रयत्न करत होतो, महापालिका जिंकत होतो, चांगला कारभार करत होतो. तेव्हा आपलाच एक माणूस आपल्या पाठीत खंजीर खुपसतो आणि मोगलांना जाऊन मिळतो. तेव्हा काय राजांना वाटलं असेल तेच उद्धवजींना वाटतं. पण अशा वेळेला रॉक ऑफ जिब्राल्टर जसं म्हणतात ना, इतक्या सगळ्या कठीण प्रसंगात हा माणूस शांत संयमानं सगळं पाहतंय आणि बरोबर पावलं उचलते छानपैकी. वैचारिक अधिष्ठान इतकं मस्त आहे ना, म्हणजे मला त्यांचं खूप. पण मला एक तुम्हाला विचारायचं आहे. मी तुम्हाला माझे शिवसेनेतले कॉन्टॅक्ट बऱ्यापैकी माहिती असतील. मी आता अनेक खासदारांना भेटलो, त्यातल्या अनेकांच्या चेहऱ्यावर अस्थिरता आणि असुरक्षितता दिसते, ती लपवता येत नाहीये. पण उद्धव ठाकरे तुम्ही म्हणताय तसे जर अविचल असतील, स्थिर असतील आणि संयमी असतील, तर मग त्यांना काही पडलीच नाहीये लोकांच्या आयुष्याशी काय होणार आहे. अरविंद सावंत पुन्हा निवडून येणार आहे, अनिल देसाई पुन्हा निवडून येणार आहे, हे परत फरक आला. हा लोकांचा विचार नाही झाला. लोकांचा विचार शेतकऱ्याचं काय होईल त्याची चिंता आहे त्यांना. काल सुद्धा बैठक घेऊन आज आलं ना, पाहिलं की नाही, जिल्ह्यांमध्ये मोर्चे निघणार शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी, कर्जमुक्तीसाठी. जनतेची चिंता प्रचंड आहे. शेतकऱ्यांची आहे, बेरोजगारांची आहे, युवकांची आहे, युवतीची आहे, अत्याचार अनाचार होतात त्याच्याबद्दलचा राग आहे, सगळं आहे. हे लाडावर आमचे लाड करायला वेळ घेतात ना. आम्ही त्यांच्या टीममध्ये आहोत ना. क्रिकेटची टीम आहे, त्या टीममध्ये सगळ्यांनी खेळायचंय का त्यांना त्रास द्यायचा आहे? शत्रूची खेळायचं आहे ना. सगळ्यांनी मिळून लढायचंय कोणाशी? शत्रूची ना. मग शत्रूची लढायचं की आपसात लढायचंय? तर आमची चिंता उद्या अरविंद सावंत येईल का अशी चिंता नाही करत. ती मी आणखी 4 माणसं निवडून आणीन, ती ताकद आहे, तो विचार आहे की हे चांगलं काम करत राहायचं. हे जे खासदार चाललेत, 6-5 खासदार चाललेत, आता ते निश्चित झालेले असं तुम्ही समजा? मला नाही वाटत, मला अजूनही नाही वाटत. नाही, माझी माहिती बऱ्यापैकी नीट आहे. तर मी पक्षावरून लपाछपी नाही करत आहे, मला अजून नाही वाटत. नाही, तांत्रिकदृष्ट्या सुद्धा अडचणीचं आहे. का अडचणीचं? बघा, 2-3 जावे लागतील. 6 जण झालेत का त्यांच्यावर त्यांनी सांगावं, नावं सांगावी 6 जण कोण आहेत.
खोटं कशाला बोलायचं. त्यामुळे मुद्दामून आता काय झाले तुला खरं सांगू का तुम्हाला, ही जे पश्चिम बंगालमध्ये घडतंय ना त्याचे हे पडसाद आहेत. आणि पश्चिम बंगालमधल्या खासदार जर तिकडे गेले आणि खरंच जर जसं तुम्ही म्हणता तुमचे 6 आहेत का, तसं त्यांचे 20 आहेत का, त्याचं 20 गेले तर ह्यांच्या 7 काय किंमत राहील. म्हणून ही धडपड चाललेली आहे, कळलं का. ते 20 जर भाजपात गेले किंवा सरकारसोबत राहिली तर सरकारसोबत असलेल्या पक्षांमध्ये TDP, नायडूंची TDP त्यांचे 15-16 असतील, हे 7 जण आहेत. ते 20 आले काही त्यांचा नंबर 2 नंबर लागेल की ह्यांचा 2 नंबर लागेल. पण ह्यांचे ह्यांचा 2 नंबर लागला मग ह्यांचं काय होणार. मग आलं ना पद वाटप आलं, मंत्रिपद आली, हे आली, तेव्हा ह्यांची कशी अवस्था असेल. मग आपला आकडा कसा वाढवूया, नाही तर त्या बार्गेनिंगमध्ये, त्या 20च्या बार्गेनिंगमध्ये आपण पडणार. तर तिथे शेवटी कोणी गेले तर ते असेच गेलेले आहेत ना. आता मी तुम्हाला थेट विचारतोय, मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे हा, आणि आला मुद्दा. मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, त्यात हे जे म्हणजे 6 लोक आहेत, म्हणजे ते सुदीप बंडोपाध्याय शेवटच्या क्षणी गेलेत ना, हो, तर मला शंका तीच आली तिथून की हे कसे जाऊ शकतात, याचं कारण काय. मी तर तिथेच येणार आहे. जर सुदीप बंडोपाध्याय हे ममता बॅनर्जी यांचे अत्यंत निष्ठावंत आणि निकटवर्तीय असे खासदार होते, त्यांची ते पत्नी गेले. का मुलगी तिथे आमदार गेला उभी राहते ना. मी थोडंसं डेअरिंग करून मला प्रश्न विचारतो, अरविंद सावंत कधी जातील का हो? मेला तरी जाणार नाही. मग आपला तुम्ही त्याविषयी एकदा बोलला तर ते परत सिनेमासारखे डायलॉग मांडले अर्थ नाही. मी त्याविषयी असंच बोललो, माझं नाव ते एका वर्तमानपत्रात चिरला उभा तरी मी जाणार नाही कुठे. त्या दैवताने एवढं करून ठेवलं. तुम्हाला मंत्री व्हावंसं वाटत नाही? काय करायचं ते, डमी आहेत सगळे, डमी आहेत मोदींच्या मंत्रिमंडळात सगळे डमी, दोघे सोडून. दोघे मिळून काय वाटेल ते करतात. तुम्ही बघितलंय जवळून? 100% मी पाहिला, अनुभवला ना. यू आर अ डमी. नीती आयोगाच्या नावाखाली सगळा अनिती सुरू असते. सध्या राजकारणात काहीही होऊ शकतं हो. अशी परिस्थिती आहे. वन फाईन डे, उद्धव ठाकरे जॉईन BJP. व्हॉट विल बी युअर रिॲक्शन? मला आजही ठाम विश्वास आहे आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब भारतीय जनता पार्टीबरोबर जाणार नाहीत, किती काही झालं तरी. त्याची कारणं तुम्हालाही माहिती आहे, सबळ कारण आहेत. असं काही नाही की लपाछपीचे कारण आहेत. माझा पक्ष गेला, माझं चिन्ह गेलं आणि त्या गद्दारानं घेऊन तुम्ही नाचणार आणि तिकडे आम्ही तुमच्या सोबत कशासाठी यायचं. बरं, तुमचा हिंदुत्वाचा विचार तरी खरा आहे का? तोही खरा नाही ना, तोही ढोंगी आहे ना. तुमचं हिंदुत्वही खरं नाही, तुमची मानवता खरी नाही, तुमचा देशाचा आर्थिक विकास खरा नाही, तुमचा 2 माणसांचा विकास म्हणजे देशाचा विकास नाही. भौतिक सुख आली म्हणजे माणूस सुखा झाला असं होत नाही. मग अध्यात्माकडे गेलाच नसता माणूस, भौतिक सुखाने सुखी झाला असता तर. माझ्याकडे गाडी आहे, घोडा आहे, फ्लॅट आहे, बंगला आहे, काय सगळं आहे तुमच्याकडे, तरी समाधानी नाहीत, तुम्ही सुखी नाहीत का? त्याचं कारण शोधलं पाहिजे. तर या भौतिक सुखाच्याच मागे सगळे लागलेले आहेत आणि तेच सगळं खोटं आहे. आणि बरं गंमत अशी आहे, ज्यांना म्हणून ओढून नेलं त्यांच्या पुढं काय झालं, हा अनुभव आहे त्या पक्षाचा, ते यांचं होणार. ते काही यंदा घेऊन नाचणार आहेत की काय आयुष्यभर, असंभव. साधी गोष्ट घ्या, माननीय अजित पवारांच्या निधनानंतर अर्थ खातं परत मागे आलं नाही, कळतं का एवढं. पण तुमची अवहेलना आहे ना, एवढा नंबर आहे ना तुमचा, पोटनिवडणुकीत वहिनी आल्या निवडून, सुनेत्रा वहिनी, तरी पण मग आकडा तेवढाच राहून सुद्धा अर्थ खातं नाही आलं मागे तुमच्याकडे. तुमची लायकी नाही असं त्याचा अर्थ दाखवतात की तुमच्या पक्षात कोणाची लायकी नाही. म्हणजे अर्थ खातं म्हणजे वित्त खातं, गृह खातं आणि मुख्यमंत्री, अशी 3 पदं सगळी मुख्यमंत्र्यांकडे सध्या. एक पडभरू खातं त्यांच्याकडे दिलेलं आहे नगरविकास. ते पण का दिलंय तर शिवसेना शहरांमध्ये स्ट्रॉंग आहे. मग त्या शहरांमध्ये बळकट असलेल्या शिवसेनेला छळायसाठी शिवसेनेचाच माणूस समोर उभा करून ठेवला त्यांनी आणि त्याला सांगितलेलं की यांना मदत नाही करायची. नाही करत मदत. किती प्रश्न आहेत. शिवसेना प्रमुखांना कधीही सत्तेच्या पदाची, एखाद्या मुख्यमंत्री पदाची, मंत्रिपदाची कधीच लालसा नव्हती. पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, शिवसेनेचा एक अभ्यासक, अत्यंत निष्ठावंत आणि कडवट शिवसैनिक म्हणून तुम्हाला असं वाटतं की उद्धव ठाकरेंनी राज्याचं मुख्यमंत्रीपद स्वीकारलं ही शिवसेनेच्या पडझडीची एक घटिका होती असं तुम्हाला वाटतं? नाही नाही नाही, उलट मी तेव्हाही बोललो होतो, ते होते सगळे, पण तर आपल्याला आनंद वाटला पाहिजे. ज्या घराण्यांनी शिवसेना उभी केली ते होते म्हणजे कोण होते? पण हे होता तेव्हा तिकडेच होते ना ते
ज्या घराण्यांनी शिवसेना उभी केली, ज्यांनी आयुष्य सरळ केलं आपल्यासाठी, त्या घराण्यातल्या एका व्यक्तीने पहिल्यांदा एखादं पद घेतलं असेल तर आपल्याला अभिमान आणि आनंद वाटला पाहिजे. म्हणजे महाराजांच्या घरातल्या आधी कुणी राजपुत्र पुढच्या सिंहासनावर बसायचं नाही. सिंहासनावर आम्ही बसला, महाराजांनी फक्त रिमोट कंट्रोल ठेवायचा. सगळे असं होऊ शकत नाही, लक्षात घ्या. संभाजीराजांनी जे पुढं त्या बारबाईमधल्या लोकांना टाकले ना खाली, हत्तीच्या पायाखाली तोडदवले, तशा लायकीची माणसं आहेत आत्ता. जशी प्रतारणा करणारी लोक आहेत ती, लक्षात घ्या. काय झालं असतं साहेबांनी 2.5 वर्ष बघून, तुम्हाला आनंदच वाटला पाहिजे होता ना. बरं, त्यांची लालसा होती का? नाही ना. खरं तर मला असं वाटतं तुम्ही केव्हा तरी शरद पवार साहेबांना हा प्रश्न विचारला पाहिजे. यांनी त्यांचंच नाव सांगितलं तेव्हा त्याच्यावर शरद पवार साहेबांनी काय प्रतिक्रिया दिली हे एकदा जग महाराष्ट्राला कळली पाहिजे. आणि यांना का सांगितलं की तर ते अखंड राहील. नवीन होतं ना सगळंच, असा कधी प्रकार घडलाच नव्हता. तो साहेबांच्या वेळी घडला. शिवसेना प्रमुख जॉर्ज फर्नांडिस, शरद पवार साहेब सगळे एकत्र आले होते, शिवतीर्थावर सभेत होते एकत्र. म्हणून माझं म्हणणं आहे की इतका स्वार्थ की आदित्यचा उदय होतोय बघितल्यानंतर आपल्याला हसू तोडायची गरजच नाही ना. तुमच्या मुलाला केला ना खासदार, त्याची नाही आठवण झाली का? तो तर कशातही प्रवाहातच नव्हता ना. त्याला घरून बाहेरून आणून बसून खासदार केलं, एकदा नव्हे दोनदा केलं. त्या माणसाने तेव्हा मन नाही मोठं केलं त्यांनी. बरं, जे पद दिलं त्या दिल्यानंतर त्याच्यामध्ये कधी ढवळाढवळ नाही. सारं काही तुमच्याचकडे होतं ना. निर्णय पण तुमचे, सरस्वती लक्ष्मी सगळी तिकडेच होती तुमच्याकडे. मग एवढं फ्रीडम दिल्यानंतर सुद्धा त्या माणसाच्या पाठीत सुद्धा खुपसायचा. मग राहिलं असतं, काय झालं असतं? ते आयुष्यभर राहिले असते का? एक तर त्यांचं पिंड नाही, त्यांनी ते फेकूनच दिलं असतं. आत्ता पाहिलं ना विधान परिषद, एका मिनिटात लालसा असलेला माणूस विधान परिषद सोडलीच ते, आता परत आलेच ते, होऊ शकलेच त्याला. नाही त्यांना जमत, नाही त्याला ते पटत की ही माणसं, अशी भ्रष्ट माणसं ज्यांना मी घडवली ते समोर बसले आहेत. शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनी तुम्हाला काय वाटतं, शिवसेना किती वाटचाल करू शकेल अशा या इतक्या प्रचंड मोठ्या महाशक्तीच्या महाआक्रमणाच्या विरोधात? येस, तेच तर खरं असतं ना. संकट जेवढी अधिक येतील तेवढा अधिक मोठ्या प्रमाणात आपण मोठे होत असतो. त्या संकटाला तोंड देणं, मात करण्याची ताकद ठेवली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं मनोधैर्य ठेवलं पाहिजे आणि संयम आणि थोडासा सहनशीलता ठेवावी लागते. एक काळ आहे, काळ असतो. हिटलर आला, अलेक्झांडर आला, कोण टिकलं? नाही टिकत ना. असे त्याच्यानंतर पुन्हा हिटलर नाही झाला, लक्षात घ्या. आता पुतीन थोडंसं आहे त्या पद्धतीनं, पण हे आहे, चायनामध्ये आहे तसं. पण म्हणून ते टिकत नाही ना फार काळ. जिथे डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही मान्य केली तिथे टिकणार नाही, लक्षात घ्या. हे आहेत अरविंद सावंत. ते मोदींची तुलना थेट हुकुमशाही करतायत किंवा भाजपच्या महाशक्तीशी तुलना थेट हुकुमशाहीशी करतायत. आणि मग हुकुमशहांचं जे आजपर्यंत इतिहासात घडलं ते याही खेपेला घडेल असा विश्वास त्यांना आहे. 60वा वर्धापन दिन साजरा करताना शिवसेना वाटचाल करते, पण ती वाटचाल दगडधोंड्यांनी आणि खाचखळग्यांच्या रस्त्याने होणार आहे हे मात्र स्पष्ट झालेलं आहे. अर्थात त्यासाठी त्या प्रत्येक खाचखळग्याचा बिमोड करण्याची ताकद आणि ऊर्जा ज्यांच्यामध्ये असेल तो एखादा अरविंद किंवा एखादा अनिल, एखादा संजय टिकून राहील. उरलेल्यांचा इतिहास होईल. माझी सहकारी संचारी आकेरकरचं मी राजेश कोचरेकर, टाइम महाराष्ट्र. उरलेले कोण हे सांगा. मावळ्यांचा नाही होत, मावळे तसेच राहतात. हे आहेत अरविंद सावंत. भाई, आपण वेळात वेळ काढून आमच्याशी बोललात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मनापासून धन्यवाद.